मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, काल मुंबईमध्ये महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा जो मोर्चा आहे तो जो सत्ताधारी दल आहे किंवा जे सत्तेमध्ये बसलेले जे तीन पक्ष आहेत त्यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. आता महाराष्ट्रातील जनतेने हे समजावून घेतलं पाहिजे की हा जो मोर्चा त्यांनी आयोजित का केला होता किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे ते आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊया. तुम्ही जर बघितलं असेल तर 16, 17 आणि 18 हे जे 3 दिवस संसदेमध्ये एक बिल जे सादर करण्यात आलं होतं केंद्र सरकारच्या वतीने, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जो महिला आरक्षण बिल आहे त्या महिला आरक्षण बिलामध्ये आम्हाला काय बदल करायचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगायचं एक 8-15 दिवस संपूर्ण देशामध्ये पंतप्रधानांनी सुद्धा वेगवेगळ्या रॅल्यांमध्ये हे सांगितलं होतं की आम्हाला महिला विधेयक जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला बदल करायचा आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायचे आहे आणि त्यांनी विरोधी पक्षाला सांगितलं होतं की आम्हाला तुमचं सहकार्य आणि सहभागिता आणि तुमच्याबरोबर आम्हाला संवाद करून हे आम्हाला जे विधेयक आहे हे मान्य करायचं आहे. त्यामुळं कशा प्रकारचं हे विधेयक असणार आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, या विषयामध्ये जे इंडिया अलायन्स आहे किंवा जे विरोधक आहेत यांना कोणत्याही बाबतीमध्ये सरकारने माहिती दिलेली नव्हती. या विधेयकाच्या अगोदर म्हणजे 16 तारखेच्या अगोदर एक दीड दिवस अगोदर त्यांना हे जे विधेयक आहे त्याची जी काही प्रत आहे ती देण्यात आली किंवा ती पब्लिक करण्यात आली. त्याच्यामुळे ज्यावेळेस हे जे डॉक्युमेंट आहे किंवा हा जो कायदा जो बनण्यासाठी आणणार सरकार होतं त्यावेळेस हा कायदा किंवा ही जी प्रत आहे ही जेव्हा विरोधी पक्षाच्या हातामध्ये आली त्यावेळेस त्यांना हे समजलं की हे जे महिला आरक्षणाच्या नावाने जो प्रोपगँडा चालवलेला होता तसं काही नाही, तर हे जे महिला विधेयक आहे ह्याच्या आडून जो डिलिमिटेशन सरकारला करायचं आहे त्याची जो पॉवर पाहिजे किंवा त्याचा जो अधिकार सरकारला पाहिजे म्हणजे परिसीमन करण्याचा जो अधिकार आहे तो सरकारला हवा होता आणि त्यासाठी सरकारने हे महिला विधेयकाच्या आडून त्या ठिकाणी किंवा त्या प्रकारची एक प्रसिद्धी करून त्या ठिकाणी हे डिलिमिटेशन बिल त्या ठिकाणी आणलं होतं. कारण महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला हे समजलं पाहिजे की महिला आरक्षण जे विधेयक बिल आहे किंवा महिला वंदन अधिनियम हा जो कायदा आहे हा 2023 मध्येच सर्व मताने किंवा बहुमताने तो मंजूर झालेला आहे आणि त्याचं जे काही नोटिफिकेशन आहे हे आता 16 एप्रिल 2026ला म्हणजे सरकारने 3 वर्षानंतर त्याचं नोटिफिकेशन बाहेर काढलं. खरं तर ॲक्च्युली 2023 मध्ये जेव्हा हा कायदा बनवण्यात आला त्याच वेळेस जे विरोधक आहेत त्यांनी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये कोणती जी तुम्ही अट टाकलेली आहे, कारण सरकारने त्यावेळेस या कायद्यामध्ये एक अट टाकली होती की आम्ही सर्वात पहिल्यांदा डिलिमिटेशन करणार 2026 मध्ये, त्याच्या अगोदर आम्ही डिलिमिटेशनच्या अगोदर जनगणना करणार आणि त्यानंतर आम्ही डिलिमिटेशन करणार. ही एक प्रोसेस त्यांनी सांगितली आणि त्यानंतर आम्ही हे जे काही महिला आरक्षण आहे 33% ते आम्ही त्याच्या पुढच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये आम्ही लागू करू. आता ही जी अट आहे ही सरकारने त्या विधेयकामध्ये टाकली होती आणि त्यावेळेस हे जे विरोधक आहेत त्यांनी ती अट मान्य केलेली होती. म्हणजे आज जो प्रश्न उभा केला जातोय ना की 2023 मध्ये सर्व बहुमतांनी विरोधक आमच्या संगती होते, मग आता ते विरोध का करतायत, त्याचं कारण हे आहे की 2023 मध्ये ज्यावेळेस हे विधेयक मान्य झालं त्यावेळेस सरकारने आम्ही ती जी अट आहे ती कशा प्रकारे आम्ही पूर्ण करणार किंवा त्या ज्या अटी आहेत त्या कोणत्या प्रकारे याच्यामध्ये जे जनगणना आहे ती कशा प्रकारे केली जाईल किंवा हे जे परिसीमन आहे त्याच्यामध्ये काय काय अटी असणार आहेत, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत, हे कोणत्याही गोष्टी सरकारने उघड केलेल्या नव्हत्या. त्यामुळे जे विपक्ष आहे त्यांना ही गोष्ट माहितीच नव्हती की सरकारला ॲक्च्युली करायचे काय आणि म्हणून ज्यावेळेस ह्या गोष्टी आत्ता या 3 दिवसाच्या विधेयकामध्ये ज्यावेळेस त्या समोर आल्या त्यावेळेस त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यांची जी काही सरकारची जी काही भावना होती ही देण्यामागची ती एक स्पष्टपणे त्यांना दिसली की सरकारला या ठिकाणी फक्त महिला आरक्षणाच्या आडून हे डिलिमिटेशन करायचं आहे आणि म्हणून ज्यावेळेस हे त्यांना समजलं त्यावेळेस संपूर्ण जो विरोधक किंवा विपक्ष आहे तो एकत्र झाला आणि त्यांनी ह्या विधेयकाला कडाडून विरोध केला. एवढंच नाही तर ते विधानसभेमध्ये त्या लोकसभेमध्ये ते जे विधेयक आहे ते नामंजूर केलं किंवा ते जे विधेयक आहे तो कायदा होऊ शकला नाही किंवा ते मंजूर होऊ शकला नाही. ही त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे आणि ह्याच्या मागे सरकारला अजूनही जे विपक्ष आहे त्यांचं म्हणणं हे आहे की 543 जागा ज्या आता सध्या लोकसभेच्या आहेत त्याच्यामध्ये 33% जागा तुम्ही देऊन टाका, आमचं काहीही हरकत नाही. म्हणजे 180 181 ज्या जागा होतील 543 मध्ये 33% आरक्षण हे महिलांना देऊन टाका. परंतु त्या ठिकाणी सरकार हे तयार नाहीये. सरकारचं म्हणणं एकच आहे की आम्हाला जुनी जी जनगणना 2011ची झालेली आहे ती आम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट अशी आहे की आम्ही जनगणना मात्र जुनी घेणार आणि डिलिमिटेशन त्या आधारावर करणार
आणि त्याच्यानुसार हे जे 850 जागा त्यांना करायच्या आहेत त्याचं त्यांनी गणित त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता हे जे गणित त्यांनी त्या ठिकाणी मांडलं की 543 मधून आम्ही 850 करणार, हे जे गणित आहे ते पण त्यांनी त्यांना सांगायला तयार नाही. हे कशा होणार किंवा 850च जागा तुम्ही का नेमताय आणि 850 जागाच्या मागे तुम्ही जो काय फॉर्म्युला लावलाय तो आम्हाला समजावून सांगा. किंवा त्या ठिकाणी सरकारने सांगितलं की नाही आम्ही जनसंख्येच्या आधारावर हे सर्व आम्ही करणार आहोत, परंतु त्यानंतर मात्र 50%चा फॉर्म्युला आम्ही वापरणार आहोत. त्यामुळं नॉर्थ आणि साऊथ किंवा उत्तर आणि दक्षिण यातील सर्व राज्यांना ह्याचा फायदा होईल, सर्व ठिकाणच्या सीट वाढतील. परंतु हा जो 50%चा जो फॉर्म्युला आहे तो त्या विधेयकामध्ये किंवा हे जे डिलिमिटेशन बिल त्यांनी सादर केलं होतं, मंजुरीसाठी आणलं होतं, त्याच्यामध्ये हा 50%चा फॉर्म्युला त्यांनी टाकलेलाच नव्हता. त्याच्यामुळं काय झालं की जर विरोधक म्हणाले की तुम्ही तोंडाने बोलताय फक्त, आम्ही तुमच्यावर आम्ही कसा काय विश्वास ठेवणार. कारण 10-12 वर्षाचा आपण जर अनुभव बघितला असेल तर सरकार बोलतंय, करतंय आणि ज्यावेळेस त्यांचं काम होऊन जाईल त्यावेळेस ते हात वर करून टाकतात. आणि एकदा त्यांच्या हातामध्ये अधिकार आला की बहुमताच्या आधारावर, बहुमताच्या जोरावर आणि जे काही मग त्यांच्याकडे साम दाम दंड भेद ही पूर्ण यंत्रणा त्याने तो उभी केलेली आहे 10-12 वर्षामध्ये, त्याच्या जीवावर ते विरोधकांचा आवाज दाबून टाकतात. आणि ही जी मागची जी पार्श्वभूमी आहे ती बघत असताना विरोधकांनी आपला जो अधिकार आहे तो या ठिकाणी वापरला. विरोधकांचं म्हणणं हे होतं की 543 वरून तुम्ही 850 वर का जाताय, ह्याचं कारण आम्हाला सांगा. दुसरी गोष्ट, 543 मध्ये 33% द्यायला आमचा कोणताही विरोध नाही, तुम्ही का ते मान्य करत नाही, परंतु सरकार त्याच्यावर तयार नाही. आणि आता हे जे गोष्टी झालेल्या आहेत हे विरोधक पडल्यानंतर किंवा विधेयक पडल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आता महिलांना सांगणार की हे जे विपक्ष आहे तो महिला विरोधी आहे आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून हे विरोधक पडलं. आणि तुम्ही बघितलं असेल देशाच्या पंतप्रधानांनी कशा प्रकारे येऊन भावनिक होऊन महिलांना एक आव्हान केलं की या ठिकाणी खरं तर त्यांनी सांगितलं की आम्ही हे विधेयक तुमचं करू शकलो नाही आणि 33% आरक्षण आम्हाला द्यायचं होतं पण आम्ही देऊ शकलो नाही. आता महिलांनी किंवा देशातील महिलांनी पण हे समजावून घेतलं पाहिजे की हे जे 33%चं आरक्षण आणि हे जे डिलिमिटेशन आहे याचा कोणताही संबंध नाही, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी सरकार हे फसवण्याचा प्रयत्न करत आहे. डिलिमिटेशन महिलांच्या आडून आणून एक प्रकारे त्यांना अधिकार मिळाला की मग मात्र त्यांना ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे मतदारसंघ आहेत त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे बनवायचे आहेत. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणजे थोडक्यात काय झालंय की 3-4 गोष्टी देशामध्ये चालू आहेत, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे, तुम्ही बघितलं असेल 2024च्या निवडणुकानंतर जे विपक्ष नेते आहेत राहुल गांधी, त्यांनी सांगितलं होतं की देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वोट चोरी होत आहे आणि जे काही वोटर लिस्ट आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होत आहे. आणि हीच गोष्ट जे सत्ताधारी दल आहेत त्यांनी सुद्धा ही मान्य केली. त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलं होतं की होय वोटर लिस्टमध्ये फ्रॉड होतोय, वोटर लिस्ट फॉल्टी आहे आणि म्हणून त्याच्यावर पडदा पाडण्यासाठी म्हणून जे SIR ह्याची जी प्रोसेस आहे ही संपूर्ण देशामध्ये सुरू करण्यात आली. आता ह्याच्यामध्ये जो दुसरा टप्पा आहे तो त्याच्यामध्ये बघण्यात आला की जेणेकरून जे विपक्षाचे जे सपोर्टर आहेत किंवा जे मतदार विपक्षाला मदत करतात त्यांचीच नावं बरोबर त्या ठिकाणी गाळण्यात आलेली आहेत. आणि हे बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किंवा बंगालमध्ये ही गोष्ट आम्हाला समोर आलेली आहे की लाखोच्या संख्येने जे विपक्षाचे मतदार आहेत आणि त्याहीमध्ये अल्पसंख्याक समाजाचे जे मतदार आहेत त्यांची नावं कट केली जात आहेत आणि हे समोर दिसतंय. आणि हे असताना त्या ठिकाणी जो दुसरा टप्पा होता तो SIRचा चालू असतानाच हे डिलिमिटेशन बिलमध्ये घालण्यात आलं. कारण आता जसंच हे ठिकाणी हे SIR संपन त्याच्यानंतर डिलिमिटेशनचा टप्पा करून जे मतदारसंघ आहेत ते त्यांच्या इच्छेप्रमाणे एकदा त्यांनी बांधून घेतले की चौथा टप्पा जो आहे 1 नेशन 1 इलेक्शन, याचा अर्थ 1 नेशन 1 इलेक्शन एकदा सक्सेस केलं की पूर्ण देशामध्ये त्यांची जी सत्ता आहे त्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही, अशा प्रकारचं वातावरण त्यांनी करायचा प्रयत्न केला. आणि हे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी हा जो प्लॅन आहे हा उधळून लावलेला आहे. आणि हा प्लॅन आता उधळल्यामुळं त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे की आता काय करायचं, कारण आपल्याला जे करायचं होतं ते आपल्याला करता आलं नाही. आणि म्हणून आता अशा प्रकारे मोर्चे काढून महिलांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. परंतु या ठिकाणी विपक्षाचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जे काय 543 जागा दिलेल्या आहेत तो कायदा मंजूर झालेला आहे, त्याचं आता नोटिफिकेशन पण झालेलं आहे, म्हणजे तो कायदा लागू झालेला आहे. हा कायदा किंवा ही जी घटना दुरुस्ती तुम्ही आत्ता आणली
ही जर तुम्ही ह्या 5 राज्याच्या निवडणुका होण्याच्या अगोदर आणली असती तर कदाचित ह्या 5 राज्यांमध्ये हे जे काय 33% आरक्षण आहे हे महिलांना मिळालं असतं. परंतु याच्यामध्ये कोणतीही गोष्ट पारदर्शकपणे न करता त्या ठिकाणी विपक्षाला फसवायचं आणि देशाच्या जनतेला सुद्धा फसवायचं अशा प्रकारे हे सगळे चालू आहेत. आणि ह्याचा उद्देश एकच आहे की आमची जी सत्ता आहे ती आम्हाला टिकवायची आहे. आता देशातील जनतेने हे समजलं पाहिजे की ही जी फसवणूक चालू आहे ह्याच्यामध्ये आपण गुंतायचं, हे फसवणूक स्वतःची करून घ्यायची आणि हे जे बाकीचे जे ज्वलंत मुद्दे किंवा जे महत्त्वाचे प्रश्न आज देशापुढे आहेत, तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या इराण इस्रायल आणि हे जे काही युद्ध सुरू आहे त्या ठिकाणी अमेरिकेच्या युद्धामुळं कशा प्रकारे आपल्याला या गॅस टंचाईची जी परिस्थिती आहे हे आपल्यासमोर आलेली आहे. आज आपण बघतोय वेगवेगळ्या पूर्ण देशामध्ये जे काही मजूर आहेत ते त्यांच्याकडे कंपन्या बंद झाल्यामुळे जात आहेत. तर ह्या मोठमोठ्या समस्या देशामध्ये असताना बेरोजगारी, गरिबी, महागाई, असमतोल, गरिबी आणि श्रीमंती ह्यातल्यामध्ये असमतोल असे मोठमोठे विषय असताना किंवा देशावर 5-7 पटीने कर्ज वाढलेलं असताना हे सर्व मुद्दे बाजूला सोडायचे किंवा जो डॉलर एका रुपयाच्या बाबतीमध्ये 90 रुपयाच्या पुढे तो जातच राहिला आहे, त्याच्यावर आता कोणी बोलायला तयार नाही. पर्यंत 2014 पूर्वी जे लोक याच्यावर आंदोलन करत होते, मग गॅसवर असेल की महागाई असेल, बेरोजगारी असेल, ते लोक आता त्या मुद्द्यावर न बोलता फक्त भावनिक मुद्दे पुढे करून या महिलांना आता टार्गेट करायचं काम सुरू आहे. आणि 2014 नंतर तुम्ही बघितलं असेल महिलांच्या नावानेच जास्त करून या ठिकाणी वेगवेगळ्या योजना सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्याच्यामध्ये महिलांना गॅस दिला, महिलांना शौचालय दिलं, महिलांना बँक अकाउंट ओपन केलं, अशा गोष्टी सांगितल्या जातात. परंतु ह्याच्यामधून महिलांचा विकास कसा होतो, महिलांचं सशक्तीकरण कसं होतं किंवा महिलांना 1,500 रुपये दिल्यामुळं त्यांचा किती विकास होतो ह्याच्यावर सुद्धा एकदा संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये डिस्कशन व्हायला पाहिजे की नक्की हे ज्या गोष्टी केल्या जातात ह्याच्यामुळं हे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ह्यांचा फायदा होतोय का त्या महिलांचा फायदा होतोय. तात्पुरता फायदा म्हणजे त्याला म्हणतात ना, एक दिवस दिवाळी आणि वर्षभर शिमगा, तशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी जनतेची करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आता हे जनतेने समजावून घ्यायला पाहिजे की ह्या प्रकारचे जे मोर्चे आहेत किंवा हे जे आंदोलनं होत आहेत ह्याला आपण किती सिरियसली घ्यायचं, ह्याला आपण लक्ष पण याच्याकडे द्यायचं, याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून टाकायचं. आणि तुम्हाला काय आंदोलन करायचे करा. आमचं एकच म्हणणं आहे की ज्या 33% आरक्षणाचा जो कायदा आता लागू झालेला आहे तो कायद्याची अंमलबजावणी करा, ही मागणी राज्यातील आणि देशातील महिलांनी केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमचं मत ह्याच्या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.